गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. सकाळी बाहेर आलो तर पूर्ण आमची गँग थांबलेली होती. म्हणलं काय करावं रे, मग हे बिना आंघोळीचं थांबलेलं होतं ना. म्हणलं अरे पारशा म्हणलं आंघोळ बिंघोळ करत जाणार म्हणे. नाही रे बहिणी म्हणे, रविवारी मी आंघोळ नाही करत. अरे बाप म्हणलं. मग गोल्या भेटलं. मग गोल्याला म्हणलं गोल्या तू आंघोळ केली का? गोल्या म्हणली हो म्हणे मी केली म्हणे. म्हणलं जाऊ दे. मग चंपाचा आशिक आला ना बाई तिकडून. मग म्हणलं काय करायला म्हणजे नाही म्हणजे चंपासाठी कॅडबरी घेऊन चाललो म्हणे. अरे बाप म्हणलं बाई. मग राजा आलं तिकडून. मग यायला सगळ्याला बाय म्हणलं रे जा रे म्हणलं. मग सकाळी गेलो बाय बा मस्तपैकी. म्हणलं काय करायचं म्हणलं रविवार म्हणलं मटनच खावं म्हणलं आज. मग निघलो बाय मस्तपैकी गाडीनं. मग रेल्वेचा पूल भेटला बाबा म्हणलं. मग पुलावरून गाडी घातली. अरे बाप म्हणलं पुलावरून गाडी. आणि मग ही काय लालपरी म्हणलं तर जाऊ देईन गेली ती पुढं. आजच्या मायाला म्हणलं रे जाऊ दे ना बा पुढं. मग कसं तरी ते ओव्हरटेक केलं बाबा. ओव्हरटेक केल्याच्या नंतर मग हे बघा आमचा रेल्वेचा पूल कसा आहे मोठा. अरे बाप म्हटलं खाली पडलं तर मिळतं मत. मग काय बाबा आलो. मग नंतर खुर्शीद बाई पशी म्हणलं बाप क्या आहे म्हणलं. बकरा तो काटेवालाच दिख रहा म्हणलं. अरे बाप म्हणलं. मग खुर्शीद बाई म्हणलं बकरा देऊ म्हणलं 1 किलो. मग त्याने काढलं बाबा मस्तपैकी. म्हणे मांडी काच दो म्हणे. अरे बाबा म्हणून काय बाबा मांडीचं घेतलं बाबा मस्तपैकी. मग यानं कट करून यानं मला पिसं करून दिली. पिसं करून कट करून दिले. मग टाकले बाबा आमच्या डिक्कीमध्ये टाकले. मग नंतर मग निघालो बाबा घरी. मग आता काय करावं म्हणलं. आता मग घरून फोन आला मला. म्हणे काय म्हणलं घरून काऊन फोन करायला म्हणलं. घडी आणलं म्हणलं मटण. मग नाही रे म्हणे अद्रक लसण घेऊन यावर म्हणे. अरे बाप म्हणलं रे. मग आता मग परत जावं लागलं मला भाजी मंडीमध्ये. अरे बाप म्हणलं रे लय वैताग आला. मग आलो बाबा भाजी मंडीमध्ये. मग आता इथून अद्रक लसण घेतलं. मग इथंच म्हणलं आता जाऊ दे रे बाबा लय कंटाळा यायला मला म्हणलं. मग इथंच मी ब्लॉग संपवला बघा. आणि मग तुम्हाला बाय बाय म्हणतो. मग चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपण.